स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। गस बँक निवडणुकीत 5 जागा बिनविरोध, उर्वरित 16 जागांसाठी रंगणार चुरस। गस बँकच्या निवडणुकीत 5 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित 16 जागांसाठी निवडणुकीची चुरस वाढलेली आहे। उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले असून आता 16 जागांसाठी उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। दरम्यान बिनविरोध झालेल्या 5 जागांमुळे संबंधित उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उर्वरित जागांसाठी विविध गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। मतदारांच्या भेटीगाठी, बैठका आणि प्रचाराला आता वेग येण्याची शक्यता आहे। त्यामुळे गस बँकच्या उर्वरित 16 जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार असून कोणत्या गटाचे पारडे जड ठरते याकडे सभासदांचे लक्ष लागलेले आहे। बंधूंना आज गस बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज माघारीचा दिवस असताना आज सर्व सभासदांचं हित आपण बघितलेलं आहे आणि हिताच्या कारणानेच आज आमच्या सर्व संचालक मंडळाचे नवीन या ठिकाणी फॉर्म दाखल केलेले होते। त्याची आज माघारीचा दिवस होता आणि या माघारीच्या दिवशी फक्त 3च फॉर्म या ठिकाणी नजरचुकीने राहून गेलेले आहेत। त्याचंही आम्हाला खूप दुःख झालं। फक्त वेळेच्या अभावी काही कारणास्तव ते नजरचुकीने त्या ठिकाणी राहून गेले। परंतु एक अभिमानाची गोष्ट सांगेल की सर्वच संचालक मंडळ आपल्याला या ठिकाणी बिनविरोध करता आला असतं ही आमची आणि आदरणीय CN देसले साहेब, आदरणीय संजय पवार साहेब, आदरणीय आमचे मित्र भैया शिंदे, आदरणीय आमचे पतसंस्थेचे चेअरमन गटनेते विनोदजी भैया, रवींद्र बोरसे, सर्वच तोलामोलाचे कार्यकर्ते यांच्या सर्व सहकार्याने, आमचे मित्र राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सर्व सहकार्याने आमची निवडणूक बिनविरोध पार पाडण्याकरता आमचा अट्टास होता। परंतु काही तडजोडीमुळे म्हणा किंवा काही आपल्या यंत्रणेच्या अभावी ही निवडणूक आपली बिनविरोध होऊ शकली नाही। परंतु आम्हाला या ठिकाणी आनंद आहे की आपण सर्वसाधारण गटामध्ये आमचे सर्व संचालक म्हणजे नगरचा असेल, नाशिकचा असेल, हे नाशिक आणि नगरचे संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यातल्या त्यात OBCचा जो संचालक होता ते संचालकसुद्धा आमचे OBC गटातून बिनविरोध झालेले आहेत। NT गटाची जागासुद्धा आमची बिनविरोध झालेली आहेत आणि खास करून विशेष या निवडणुकीमध्ये आमची ST संवर्गातली जागासुद्धा बिनविरोध झालेली आहे। म्हणजेच आपल्या या लोकमान्य पॅनलची ही ऐतिहासिक सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि हे फक्त आपल्या सभासदांच्या आणि सभासदांनी दिलेला आमच्यावरचा विश्वास आणि आपले जे कार्यकर्ते आहेत, या सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते म्हणजे नंदुरबारमधून सतीश पाटील असतील, आमचे मित्र मनोज पवार सर असतील, धुळ्यामधून आदरणीय आमचे संघटनेचे अध्यक्ष TDFचे राज्याध्यक्ष आदरणीय संजय पवार सर असतील, आमचे सन्मित्र भैया शिंदे असतील, आमचे दुसरे सन्मित्र बबनभाऊ नगराडे, आमचे पतसंस्थेचे पॅनल प्रमुख आदरणीय रवींद्र बोरसे, आदरणीय गटनेते आदरणीय विनोद भैया, आदरणीय राजू सूर्यवंशी सर, आदरणीय शिवानंदजी बैसाणे सर, श्याम अहिरराव सर आणि ज्या सर्व लोकांनी सहकार्य केल्यामुळे आजचा हा दिवस आमचा आनंदाचा आहे असं मी या ठिकाणी सांगतो। निश्चितच सभासदांच्या हितासाठी आमचं हे संचालक मंडळ कटिबद्ध राहील अशी आपल्याला ग्वाही देतो आणि निश्चितच या 105 वर्ष झालेल्या बँकेला निश्चितच भविष्यामध्ये चांगल्या प्रगतीकडे आमची वाटचाल राहील अशी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो।